नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आज मी बनवते पोह्यांचे कटलेट। वेगळ्या पद्धतीने आहेत। यासाठी तुम्ही जाड पोहे किंवा बारीक पतले पोहे जरी घेतले तरी चालते। पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे पाण्यात भिजत घालायचे आहेत साधारण 8 ते 10 मिनिट। या ठिकाणी मी घेतलेले बॉईल बटाटा, उकळलेले बटाटे घ्यायचे आहेत 2। ते मॅश करून झाल्यानंतर त्यात हळद, धनेपूड, जिरेपूड, चाट मसाला आणि मिरेपूड घालायची आहे आणि पोह्यांमधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि पोहे सुद्धा अशा प्रकारे चुरून यामध्ये घालायचे आहेत। आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची बारीक चिरलेली आणि गाजर सुद्धा मी ॲड केलेला आहे आणि मटार घेतलेले आहेत, बॉईल करून घेतलेले होते मटार। आता या ठिकाणी 3 चमचे कॉर्नफ्लोअर घालते आणि 3 चमचे मैदा घालते। या ठिकाणी तुम्ही अरारोट पावडर सुद्धा वापरू शकता किंवा तेही नसेल तर तांदळाचं पीठ किंवा बेसन सुद्धा ॲड करू शकता। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चवीपुरता मीठ घालायचं आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या सुद्धा ॲड करू शकता। अजून कुठल्या तुम्हाला ॲड करायच्या असतील तर काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली आहे। यामध्ये गरम मसाला सुद्धा वापरू शकतो आपण। आता एक स्लरी बनवून घ्यायची आहे। यासाठी 2 चमचे मैदा आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। थोडं चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि यात थोडंसं पाणी मिक्स करून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अशी कन्सिस्टन्सी याची पाहिजे आपल्याला, अशा प्रकारे। आता माझ्याकडे ब्रेड क्रम्स नव्हते, त्यामुळे मी जे मक्याचे पोहे असतात ते फ्राय करून घेतले आणि त्याचाच चुरा करून वापरते। ते सुद्धा खूप छान कुरकुरीत लागतात। अशा प्रकारे मी टिक्की बनवून घेतलेली आहे। तुम्ही कुठलाही शेप याला देऊ शकतात। मी सर्व टिक्की इथं रेडी करून घेणार आहे। आता एक एक टिक्की या बॅटर मध्ये घालायची आहे आणि यातनं काढून घ्यायची आहे। जे मक्याचा पोहे मी बारीक केलेले होते त्यामध्ये मी लावून घेते मक्याचे पोहे। याला तुमच्याकडे ब्रेड क्रम असेल तर ते लावा, ते सुद्धा छान लागतं। आणि आता हे फ्राय करायला टाकते। डिश अगदी टेस्टी आहे, कुरकुरीत आहे। तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा। फ्राय करून झालेली आहे। आता मी याला काढून घेते। तशाच प्रकारे दुसरी सुद्धा फ्राय करायला घालते। अशा प्रकारे सर्व टिक्की फ्राय करून घ्यायची आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर लाईक करा आणि शेअर सुद्धा करा। वरून अगदी कुरकुरीत आहे।